गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण आपण याच्यामध्ये बघतोय. या पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये अपूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया घडत होती असे जर आपल्याला दर्शवायचे असेल, बघा डेफिनेशन दिलेले आहे. पास्ट कंटिन्युअसमध्ये भूतकाळामध्ये घटना घडत होती असे जेव्हा आपल्याला दर्शवायचे असेल तेव्हा आपण अपूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स असे वापरतो. जे भूतकाळामध्ये घटना एखादी घडत होती की विशाल सायकल चालवत होता, प्रेम क्रिकेट खेळत होता, म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया घडत होती असे आपल्याला जेव्हा दर्शवायचे असेल. की मी तुम्हाला प्रश्न विचारला की काल मी कॉल केला होता 7 वाजता, तेव्हा तू काय करत होतास? तेव्हा तू म्हणसाल सर मी तुमचा कॉल उचलला नाही कारण मी तेव्हा जेवण करत होतो. म्हणजेच भूतकाळामध्ये घटना चालू होती. मी तेव्हा पाणी पीत होतो. मी तेव्हा क्रिकेट खेळत होतो. म्हणजेच भूतकाळामध्ये घटना घडत होती. तुम्ही एखादी भूतकाळामध्ये घटना करत होतात, घटना घडत होती, भूतकाळामध्ये चालू होती, त्यावेळेला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स असं वापरतो. आता या पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होतं बघा, घडत होती. घडत होती हा शब्द मराठीमध्ये महत्त्वाचा आहे. याला आपण इंग्लिशमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळसुद्धा आपण म्हणतो. बघा हे वरती तुम्ही डेफिनेशन लिहून घेऊ शकता. पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळ. भूतकाळामध्ये एखादी क्रिया घडत होती असे दर्शवायचे असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. मग यामध्ये आपण काही सब्जेक्ट यूज करत असतो. या सब्जेक्टमध्ये आय, वी, यू, दे आणि ही, शी, इट, नाऊन या कर्त्याचा, या सब्जेक्टचा याच्यामध्ये उपयोग होतो. मग हे जे सब्जेक्ट आहेत कर्ते, तर यामध्ये सर्वप्रथम आपण बघू शकतो पहिला कर्ता आहे आय. या आय नंतर आपण टू बीचं रूप वापरलेलं आहे वाज. त्यानंतर आपण वी म्हणजे आम्ही हे प्लुरल फॉर्ममध्ये येत आहे. या वी नंतर वर किंवा वेअर असा आपण टू बीचं रूप वापरलेलं आहे. त्यानंतर यू, तू किंवा तुम्ही अशा प्रकारे यूज केलेला आहे म्हणजे वेअर, यू वेअर. त्यानंतर दे म्हणजे काय की तो, ती, ते अशा प्रकारे आपण यूज केलेलं आहे. त्यानंतर वेअर असं वापरलं जातं. अनेक वचन हे आहे प्लुरल फॉर्ममध्ये, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर आपण बघू शकतो हीचा उपयोग झालेला आहे. ही म्हणजे तो. ही नंतर आपण वाज यूज केलेला आहे. शी नंतर म्हणजे शी म्हणजे ती. शी नंतर आपण वाज यूज केलेला आहे आणि इट नंतर वाज असं यूज केलेलं आहे. आणि नाऊन नंतर आपण वाज असं, नाऊन म्हणजे नाम. नाऊन हे एक वचन असेल तर आपण वाज यूज करणार आहोत आणि नाऊन हे जर प्लुरल फॉर्ममध्ये असेल, अनेक वचन असेल, तेव्हा आपण वेअर यूज करणार आहोत. तर यामध्ये आपण बघू शकता आय वाज नंतर आपल्याला क्रियापदाचे चौथे रूप यूज करायचे आहे. हे लक्षात ठेवायचे आहे की कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये जर आपण व्हर्बचा वापर करणार असो, म्हणजे तो प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, तेव्हा आपण आय एन जी प्रत्यय आपण यूज करतो. यामध्ये आपण बघू शकता शी वाज, इट वाज, नाऊन वाज. तर कोणत्याही जर क्रिया असेल, कंटिन्युअस क्रिया जर असेल, तर कोणत्याही कंटिन्युअस काळामध्ये क्रियापदाचे चौथे रूप वापरले जाते. प्रेझेंट कंटिन्युअस असेल त्यानंतर आपण चौथे रूप वापरणार आहोत क्रियापदाचे. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल त्यानंतर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा क्रियापदाचे चौथे रूप वापरणार आहोत. त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल त्यामध्ये सुद्धा आपण क्रियापदाचे चौथे रूप वापरणार आहोत. म्हणजे आपण बघू शकता की चौथे रूप हे आपल्याला कंटिन्युअसच्या काळामध्ये यूज करायचे आहे. तेव्हा असे आता यामध्ये जर आपण वाक्य बघितलं, आय वॉज प्लेईंग क्रिकेट म्हणजे मी खेळ खेळत होतो. वी वेअर प्लेईंग क्रिकेट आम्ही खेळ खेळत होतो, आम्ही क्रिकेट खेळत होतो. यू वेअर आस्किंग क्वेश्चन तू प्रश्न विचारत होता. दे वेअर इटिंग मँगो ते आंबा खात होते. ही वॉज आस्किंग क्वेश्चन तो प्रश्न विचारत होता. शी वॉज टॉकिंग इन इंग्लिश ती इंग्लिशमध्ये बोलत होती. शी वॉज टॉकिंग इन इंग्लिश. इट वॉज मेकिंग करी फ्राय म्हणजे ते करी फ्राय बनत होते. म्हणजे ते इट हे पण वस्तू किंवा प्राण्यांसाठी वापरलं जातं. एखादा प्राणी असेल, आपण तो एखादी क्रिया करत असेल, एखादा प्राणी क्रिया करत नाही
म्हणजे वस्तू काही फ्राय फिश वगैरे बनत नाही, पण आपण एक एक्झाम्पलद्वारे त्याला आपण लक्षात ठेवणार आहोत. ईट हे वस्तू किंवा लहान मुलं असेल, ते एखादी काहीतरी कुकिंग करत असेल, तर आपण असं म्हणू शकतो इट वॉज कुकिंग. छोटं बाळ वगैरे असेल, कुकिंग करत असेल, तर त्यावेळेस पण इट वॉज कुकिंग. इट वॉज रनिंग म्हणजे ते पळत होतं, म्हणजे एखादा छोटा प्राणी पळत होता. अशा वेळेस आपण इट या कर्त्याचा उपयोग करतो. नाऊन असेल, पक्षी दाणे खातात. बर्ड वॉज इटिंग ग्रेन. पक्षी दाणे खात होते. आणि अनेक पक्षी असेल तर बर्ड्स वेअर इटिंग ग्रेन्स. पक्षी धान्य खात होते. बघा, बर्ड जर यूज केलं आहे तर तुम्ही वॉज यूज करणार आहात, आणि बर्ड्स यूज करताय तर तिथे वेअर हे यूज करणार आहात. म्हणजे नाऊनचं प्लुरल फॉर्म यामध्ये होतोय. लक्षात येत आहे सर्वांच्या? परत एक फास्टमध्ये रिव्हिजन घेऊया. आय वॉज, त्यानंतर वी फोर, वी वेअर, यू वेअर, दे वेअर, त्यानंतर ही वॉज, शी वॉज, इट वॉज आणि नाऊन वॉज. भूतकाळामध्ये क्रिया जर आपण याचा फॉर्म्युला जर बघितला तर ॲस प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी असा याचा उपयोग होतो. लक्षात द्या, वॉज वेअर व्ही फोर हे फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ समजला असेल, कळाला असेल. काही प्रश्न असल्यास आपण मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणखीन यामध्ये डीपमध्ये व्हिडिओ मी नक्की परत बनवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.